नेक्स्ट पार्ट इज अ प्रोसेस कंट्रोल. प्रोसेस कंट्रोल शिकवण्याच्या अगोदर एक पॉईंट तुम्हाला सांगायचं आहे की मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं प्रोसेस स्टेट डायग्राम. दोन स्टेटमध्ये कम्युनिकेशन कोण घडून आणतं, दोन स्टेटमध्ये कम्युनिकेशन हे सिस्टीम्स कॉल घडून आणतात. Whenever the system call activated, that particular system call through just communications happen between a two states. ओके, म्हणजे दोन स्टेटमध्ये न्यू असेल, रेडी असेल, रनिंग असेल, हे जे काही नंबर ऑफ स्टेट्स आहे प्रोसेसचे, याच्यामध्ये कम्युनिकेशन्स इंटरॅक्शन्स कोण घडून आणतं, सिस्टीम्स कॉल. ओके, नाव स्टार्ट द नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट पॉईंट इज अ प्रोसेस कंट्रोल. प्रोसेस कंट्रोल म्हणजे काय थोडक्यात की एक मला प्रोसेसचं काय करायचे, कंट्रोल करायचं, मॅनेज करायचं, त्याचे प्रोसेसवर मॅनेज करणे, त्याचे रिसोर्सेस मॅनेज करणे. आता हे प्रोसेसवर कंट्रोल किंवा मॅनेज करणे, त्याचे रिसोर्स मॅनेज करणे हे कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टीम करते मशीन्समध्ये. जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम त्या पर्टिक्युलर प्रोसेसवर कंट्रोल करते, मॅनेज करते, त्या प्रोसेसच्या रिलेटेड नंबर ऑफ थिंग्स असतील, त्याची मेमरी असेल, त्याचे रिसोर्सेस असतील, त्याचा टायमिंग असेल, या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, कंट्रोल केल्या जातात, मॅनेज केल्या जातात. कोणा थ्रू, OS थ्रू, इन द मशीन्स. that things, that concept, that process is a controlling process or process control. आता ह्या प्रोसेस कंट्रोलमध्ये चार टाईप्स आहे, चार कॅटेगरीज आहे. फर्स्ट वन इज मेमरी टेबल, इनपुट आउटपुट टेबल, थर्ड वन इज अ फाईल टेबल आणि लास्ट वन इज अ प्रोसेस टेबल. आता मेमरी टेबल म्हणजे काय की जेव्हा एखादी प्रोसेस क्रिएट होते, ती क्रिएट झाली, ती कुठे जाते, OSमध्ये जाते, त्याच्यानंतर ती ॲडमिट होते ना OSमध्ये, म्हणजे मशीन्समध्ये ॲडमिट होते. तर जेव्हा ती मशीन्समध्ये ॲडमिट होते म्हणजे ती एक्झॅक्टली त्या मेमरीमध्ये काय होतं, स्टोअर होते मेमरीमध्ये. आता मशीन्समध्ये दोन टाईपच्या मेमरी आहेत, मेन मेमरी आणि सेकंडरी मेमरी. तर मेन मेमरीमध्ये काही स्पेस हा रिझर्व केला जातो प्रोसेससाठी. एक प्रोसेससाठी काय केला जातो, रिझर्व केला जातो. कायसाठी, एक्झॅक्टली एक्झिक्युशन करण्यासाठी. म्हणजे जेव्हा एखादी प्रोसेस क्रिएट होते, क्रिएट करून झाल्यानंतर म्हणजे ती कुठं जाते, रेडीमध्ये जाते. रेडी झाल्यानंतर थोडक्यात ती काय होते, CPU मध्ये ॲडमिट होते, म्हणजे मशीन्समध्ये काय होते, ॲडमिट होते. आणि मेन मेमरीमधल्याच काही स्पेस हा अलोकेट केला जातो त्या प्रोसेससाठी. म्हणजे ती प्रोसेसची एक्झॅक्टली स्पेस तयार होते मशीन्समध्ये, म्हणजे कुठं, मेन मेमरीमध्ये. ठीक आहे, दॅट इज एक्झॅक्टली मेमरी टेबल. म्हणजे अशा नंबर ऑफ प्रोसेस येत असतात कंटिन्युअसली, त्या प्रत्येक प्रोसेसला मेमरी ही अलोकेट केली जाते किंवा काय मेमरी स्पेस हा रिझर्व केला जातो मेन मेमरीमध्ये. ठीक आहे, दॅट इज एक्झॅक्ट थिंग इज अ मेमरी टेबल. ओके, नेक्स्ट वन इज अ इनपुट आउटपुट टेबल. आता इनपुट आउटपुट टेबल म्हणजे काय की प्रत्येक प्रोसेस जसजशी येत असते त्या प्रत्येक प्रोसेसवर काय असतात, इनपुट आउटपुट ऑपरेशन असतात. आता हे इनपुट आउटपुट ऑपरेशन म्हणजे काय असतं की आता मी एखादा युजर असेल किंवा एखादा प्रोग्रामर असेल, त्याने काय ते टायपिंग केलं इनपुट डिव्हायसेस थ्रू, म्हणजे इनपुटचं फंक्शन्स आलं ना त्याच्यामध्ये, बरोबर की नाही. आता एखादी मशीन्स आपल्याला काय देते, आउटपुट देते. कोणा थ्रू, मॉनिटर थ्रू असेल किंवा प्रिंटर थ्रू असेल. म्हणजे काय आलं, आउटपुटच्या गोष्टी आल्या. म्हणजे इनपुट आणि आउटपुटचे रिसोर्सेस, इनपुट आणि आउटपुटच्या काय गोष्टी असतील, काय इन्फॉर्मेशन असेल, असं नंबर ऑफ प्रोसेसवर असेल. ठीक आहे, दॅट थिंग्स आर रेकॉर्ड्स आर अवेलेबल इन द इनपुट आउटपुट टेबल. म्हणजे प्रत्येक प्रोसेसवर इनपुट आउटपुटच्या ऑपरेशन असतात, इनपुट आउटपुटचे इव्हेंट असतात. प्रत्येक प्रोसेस, इच अँड एव्हरी प्रोसेस, त्या प्रत्येक प्रोसेसचं रेकॉर्ड प्रॉपरली हे मेंटेन केलं जातं. कुठं, इनपुट आउटपुट टेबलमध्ये. ठीक आहे, प्रॉपरली आणि सक्सेसफुली. नाव थर्ड वन इज अ फाईल टेबल. फाईल टेबल म्हणजे काय असतं की जेव्हा एखादी प्रोसेस क्रिएट होते किंवा ती एक्झिक्यूट होते, ठीक आहे, त्या मोमेंटला, त्या सिच्युएशनच्या वेळेस त्या प्रोसेसच्या रिलेटेड फाईल्स क्रिएट होतात मशीन्समध्ये. हे तुम्ही बघितलं असं नेहमी. तुम्ही एखादा काहीतरी प्रोग्राम टाईप करा किंवा तुम्ही प्रोग्राम सेव्ह केला असेल तर फाईल तयार झाली की नाही. सीची फाईल असेल, C++ची फाईल असेल किंवा कोणती फाईल असेल. जेव्हा तुम्ही एखादं काम करतात मशीन्सवर कीबोर्ड थ्रू, काय काय तुम्ही प्रोग्राम्स किंवा काही इन्स्ट्रक्शन तुम्ही दिले मशीन्सला, ठीक आहे, तर त्या इन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड किंवा त्या डेटाच्या रिलेटेड किंवा त्या प्रोग्रामच्या रिलेटेड किंवा त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड नंबर ऑफ फाईल्स तयार होतात त्या मशीन्समध्ये. त्या प्रत्येक फाईल ही काय केली जाते, स्टोअर केली जाते. कुठं, फाईल टेबलमध्ये. कुठं, मशीन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. म्हणजे जसजसे प्रोसेस तुम्ही देत जसे प्रोसेस क्रिएट होतात, लॉन्च होतात, त्या प्रोसेसच्या रिलेटेड नंबर ऑफ फाईल्स तयार होतात. आणि त्या फाईल्समध्ये काय असतं, त्या प्रोसेसच्या रिलेटेड ॲट्रिब्यूट्स असतात, त्या प्रोसेसच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन असते, त्या प्रोसेसच्या रिलेटेड काहीतरी डेटा असतो त्या फाईल्समध्ये. आणि त्याचं रेकॉर्ड प्रॉपरली सक्सेसफुली तयार केलं जातं वन बाय वन. दॅट थिंग इज अ फाईल टेबल. ओके, आणि लास्ट इज अ प्रोसेस टेबल. प्रोसेस टेबल म्हणजे काय
की जेव्हा एखादी प्रोसेस सक्सेसफुली एक्झिक्युटेड होते प्रॉपरली आणि सक्सेसफुली, त्या प्रोसेसचा रेकॉर्ड हे मेंटेन केलं जातं कुठं, प्रोसेस टेबलमध्ये. आता प्रोसेस टेबलमध्ये काय असतं की प्रत्येक प्रोसेस, जी प्रोसेस एक्झिक्यूट झाली त्याची मेमरी डिअलोकेट झाली, मग त्या प्रोसेसचा रेकॉर्ड तयार झाला त्या टेबलमध्ये. असे नंबर ऑफ प्रोसेस तयार होतात टेबल्समध्ये, 1 by 1 ठीक आहे. म्हणजे त्या प्रोसेसचे रिलेटेड नंबर ऑफ कास्ट तयार होतात, नंबर ऑफ सेट ऑफ प्रोग्राम्स तयार होतात त्या टेबल्समध्ये, ठीक आहे. म्हणजे इथं मेमरीच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन, इनपुट आउटपुटच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन, इथं फाईलच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन, आणि इथं जी प्रोसेस एक्झिक्यूट होते सक्सेसफुली त्या प्रोसेसचे जे काय, त्या प्रोसेसचे रिलेटेड जे काय असतील प्रोग्राम्स त्याचं रेकॉर्ड इथं मेंटेन केलं जातं. म्हणजे थोडक्यात हे 4 टेबल्समध्ये काय असतं की ज्या प्रत्येक प्रोसेसचं रेकॉर्डिंग आणि त्याचं रेकॉर्ड्स हे तयार केलं जातं, तयार होत असतं. आणि जेव्हा हे सक्सेसफुली होतं तेव्हाच तो CPU म्हणजेच ती ऑपरेटिंग सिस्टीम सक्सेसफुली त्या प्रोसेसवर काय करते, कंट्रोलिंग करते. म्हणजे थोडक्यात ती प्रोसेस काय केली जाते, मॅनेज केली जाते सक्सेसफुली.